विद्यार्थी मित्रांनो, एक मिनिट थांबा, स्क्रोल करू नका. एक असा एक पॉईंट सांगतो, हा पॉईंट प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला उपयोगी येणार आहे. सर काय आहे? नंबर सिस्टीम, संख्यांच्या प्रकारांमधील रॅशनल नंबर्स आणि म्हणजे सध्या मराठीमध्ये म्हणतात परिमेय संख्या म्हणजे काय याच्याविषयी थोडक्यात सांगतो. पहा, सगळ्या विद्यार्थ्यांना ऑलमोस्ट माहित आहे. इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी असेल किंवा तो सेमीचा विद्यार्थी असेल किंवा मराठी मिडियमचा, हा पॉईंट सगळ्याला उपयोगी येणार आहे. सर काय आहे? नॅचरल नंबर्स म्हणजेच काउंटिंग नंबर असतात, जे एक म्हणजे 1 2 3 4 5 अशा आपण ओळखतो. त्याला मराठीमध्ये म्हणतात नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या. 1 2 3 4 अशा इन्फानाइट्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोण असते? 1. मोठी संख्या आपल्याला सांगता येत नाही. याचा भरपूर ठिकाणी आपण वापर केलेला आहे. त्याच्यानंतर 0 या संख्येचा शोध लागल्यानंतर या ग्रुपला होल नंबर्स म्हणजेच पूर्ण संख्या असं आपण मानत गेलो. मग पूर्ण संख्येच्या ग्रुपमध्ये कोणत्या संख्या येतात? नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या सगळ्या 0 1 2 3 4 म्हणजेच पूर्ण संख्या असं आपण मानू शकतो. याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती? 0. मोठी संख्या सांगता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर तिसरा शोध लागला तो म्हणजे निगेटिव्ह संख्यांचा. निगेटिव्ह ऋण संख्या ज्या आहेत त्या संख्यांचा एकत्रित आपण विचार जर केला तर -1 -2 -3 -4 अशा असंख्य संख्या आहेत. 0 त्याच्यामध्ये घेतला, 1 2 3 4 परत इन्फानाइट संख्या घेतल्या. यांच्या ग्रुपला इंटिजर्स असं नाव दिलेलं आहे. इथे R आहे आणि त्याचा मराठीमध्ये पूर्णांक संख्या म्हणून त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. म्हणजे थोडक्यात नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स, होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या आणि इंटिजरचा अर्थ काय? पूर्णांक संख्या. या सगळ्या गोष्टींवरती आपण लहानपणापासून ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, लहान मोठेपणा, तुलना करणे वगैरे सगळ्या क्रिया पाहिल्यात. परंतु आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये येणारा पार्ट म्हणजे कोण? रॅशनल नंबर्स. खास करून एनएमएस एक्झाम मध्ये रॅशनल नंबरचं दुसरं नाव काय आहे? परिमेय संख्या. काय आहे? या इंटिजर्स म्हणजेच या निगेटिव्ह संख्या 0 या संख्यांमध्ये आणि पॉझिटिव्ह संख्यांमध्ये जर आपण यातली एक संख्या निवडली, एक संख्या घेतली आणि त्यांच्याच इंटिजर्सनीच म्हणजे पूर्ण संख्यानेच काय केलं? डिवाइड केलं, तर आपला कधी एक ग्रुप तयार होतो. फॉर एक्झाम्पल मी याच्यातला 4 घेतला आणि याला याच्यातल्या 2 ने डिवाइड केलं, उत्तर काय येत आहे? 2. म्हणजे ही 2 इंटिजर्स मध्ये येत आहे. पण जर मी समजा 5 घेतला आणि 2 डिवाइड केलं, त्याचं उत्तर येत नाही. म्हणून या ग्रुपला, या संख्यांना एक वेगळं नावच देऊन टाकलं आणि त्या संख्या म्हणजे कोण? परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजेच काय? अशी संख्या जी इंटिजर्स मधून घेतलेली आहे, दुसरी संख्या इंटिजर्स मधून घेऊन डिवाइड करत आहे आणि त्या संख्येच्या ग्रुप आपण काय म्हणत आहोत? परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर. पण विद्यार्थी मित्रांनो, एक अट आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर आपण इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्यामधून समजा 9 घेतला आणि डिनोमिनेटरला 0 घेऊ शकतो का? नाही. तर याला आपण रॅशनल नंबर म्हणू शकत नाही, म्हणजे परिमेय संख्येमध्ये येत नाही. तर विषय काय आहे? जर डेफिनेशनचा विचार जर घेतला तर A आणि B आर कोण आहेत? इंटिजर्स. म्हणजे एक 2 संख्या आहेत ज्या इंटिजर्स मानल्या आपण. B हा कोण नाहीये? 0 नाहीये. B इज नॉट अ 0. देन द नंबर इन द फॉर्म, कोणत्या फॉर्म मधला? च्या स्वरूपात. फॉर्म म्हणजे कोणत्या स्वरूपात? A/B अशा स्वरूपामध्ये जर एखादा नंबर असेल तर त्याला तुम्ही इथून पुढे रॅशनल नंबर्स म्हणून ओळखू शकता. त्यालाच मराठीमध्ये सांगितलेलं आहे, जर A आणि B ह्या पूर्णांक संख्या असतील, B हा कोण नसेल? 0 नसेल, तर A/B अशा असणाऱ्या सर्व संख्यांना आपण काय म्हणणार? परिमेय संख्या म्हणणार. उदाहरण म्हणून समजण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी दिलंय 1/5. तेच एक्झाम्पल इथं मराठीमध्ये झालं तर काय आहे? 1 किती आहे? 5 आहे. -8/10 आहे. इथे -8/10. अशा प्रकारे मी इथे 4 एक्झाम्पल दिले. तर म्हणजेच काय सर, जर आपल्याकडे -99/3 जरी असला तर ह्या -99 कुठला आहे? इंटिजर्स म्हणजे पूर्णांकामधला आहे. 3 कुठला आहे? पूर्णांकामधला आहे. मग या एकत्रित भाग गेला तर ठीक आहे, नाही भाग गेला तर सोडून द्या. त्यांना तुम्ही काय म्हणा? परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर्स म्हणू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, मग आता तुम्ही मला सांगा √3 ला काय म्हणायचं हे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकताय. त्याचबरोबर अजून एक गोष्ट, इंटिजर्स मध्ये कुठेही पॉईंटचे नंबर्स नाहीत. आता तुम्ही रॅशनल नंबर्स आणि परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबरलाच मराठीमध्ये परिमेय संख्या म्हणतात. हा पॉईंट तुमचा ऑलमोस्ट क्लिअर झाला असेल. तुम्ही या व्हिडिओला पॉज करा, परत एकदा रिपीट बघा, तुमचा हा पॉईंट एकदम क्लिअर होऊन जाईल.